आज आपण मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा याचा सराव पेपर 1 घेत आहोत। कारण आपण अगोदर सगळ्या प्रश्नपत्रिका आपल्या जवळ सोडून झालेल्या आहेत दोन्ही पण आजपासून आपण वेळ लावून थोडंसं वेळेचं नियोजन होत नाही, त्यासाठी आता पहिल्यापासून, कारण आपल्याला 1 महिना बाकी परीक्षेला, त्यामुळे आपण वेळ लावून जर प्रश्नपत्रिका सोडली तर आपल्याला थोडंसं वेळेचं नियोजन होईल। कारण तुम्हाला प्रश्नपत्रिका सगळी सोडवता येते, सगळे त्यातले प्रश्न घटक समजलेले आहेत, सगळं सोडवता येते, पण ते जर वेळेत झालं नाही तर मात्र तुम्हाला तेवढी सगळं घटक येऊन उपयोग नाही। म्हणून त्यासाठी वेळ लावून ही प्रश्नपत्रिका सोडणं महत्त्वाचं आहे। आपल्याला 1.5 तासाचा वेळ असतो, त्यामुळे 1.5 तासामध्ये आपल्याला एकूण 150 मार्काचा पेपर सोडवायचा असतो। त्यामुळे जे सोपे प्रश्न आहेत, कारण अगोदर समजून घ्या पेपर सोडवायचा आहे कसा। आपल्याला सगळं येते, पण जर वेळेत झालं नाही तर सगळे येऊन उपयोग नाही। म्हणून अगोदर पेपर कसा सोडवायचा आहे हे महत्त्वाचं आहे। तर वेळेचं नियोजन म्हणजे जे प्रश्न आपल्याला येतात तर ते पटकन सोपे प्रश्न वेळ न घालवता सोडवायचे आणि घाईमध्ये चुकीचं करायचं नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। आणि वेळ 1.5 तासाचा वेळ आहे तर बरोबर घड्याळी 1.5 तास लावायचं आणि पेपर सोडवायचे। कारण हे 10 पेपर सोडवले, तुम्ही 5-6 पेपर सोडवले तरी तुमचं वेळेचं नियोजन तुमच्या लक्षात येईल। म्हणून वेळेचं नियोजन करा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हा। तर चला आपण लगेच प्रश्नपत्रिकेला सुरुवात करू। सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 इयत्ता 4थी। पहा, मराठीची प्रश्नपत्रिका आहे, मराठी आणि गणिताची। तर याच्यामध्ये उतारा दिलेला असतो तुम्हाला। आता उतारा वाचण्यात वेळ नाही घालवीत, तर उतारा आपण वाचलेला आहेच। तर भारताचे ब्रीद वाक्य कोणते? तर पहा, ह्या उतार्यामध्येच आहे भारताचे ब्रीद वाक्य सत्यमेव जयते, म्हणजेच या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 3 आहे। त्यानंतर पुढचा आहे की भारताचे खास वैशिष्ट्य कोणते? तर पहा, 3 नंबरच्या लाईनीलाच दिले, विविधतेत एकता हेच भारताचे खास वैशिष्ट्य, म्हणजेच पर्याय क्रमांक 4। पुढचे कवितेवर प्रश्न असतात पहा। एक होते लठ्ठ लठ्ठ लाल बुंद माकड, छान कविता दिलेली आहे, त्याच्यावर प्रश्न विचारलेत की चिमणी काय करत होती? तर पहा, चिमणी एक होती इवली इवली चिमणी, घरट्यासाठी झाडाची कसरत बसली पाहणी, म्हणजे घरट्याची जागा शोधत होती। या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 येईल पहा। त्यानंतर प्रश्न 4था, रिकाम्या जागी योग्य शब्द पर्यायातून शोधा, जसे इवली इवली चिमणी तसे टिंब टिंब कावळा। तर कावळा कसा असतो? काळा काळा। पहा, एक होता काळा काळा कावळा, तर पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 येईल। त्यानंतर तुम्हाला एक संवाद दिलेला आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत। तर वरील संवाद कोठे घडला आहे? तर पहा, सर्वजण नावेत म्हणजे त्या ठिकाणी नावेत बसले होते आणि आपण ही गोष्ट पण मी तुम्हाला सांगितलेली आहे पहा। तर ती नावाड्याची गोष्ट आहे की नाही? तर सर्वजण समुद्रातील नावेत हा जो प्रसंग आहे, हा जो संवाद आहे तो घडलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक येत आहे 3। पुढचा प्रश्न आहे, पंडितांचा स्वभाव कसा आहे? तर पंडितांचा स्वभाव कसा आहे? गर्विष्ठ। कसा आहे? गर्विष्ठ। पर्याय क्रमांक या ठिकाणी 3। त्यानंतर पुढचा पहा, सुसंगत वाक्याचा परिच्छेद दे। आता हा परिच्छेद वाचताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, मी नेहमी सांगत असते की एका प्रश्नावर लक्ष नाही द्यायचं, तर 3ही प्रश्न त्याचे वाचायचे, कारण 3ही प्रश्न कशा आहेत? सुसंगत आहे, एकमेकावर अवलंबून आहेत। त्या याचं नावच आहे की सुसंगत वाक्यांचा परिच्छेद, म्हणजे एकमेकावर ते 3ही प्रश्न अवलंबून आहे। आता तुम्हाला पहिला प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक 7वा, टिंब टिंब या प्राण्याला पाय नसतात। आता तुम्हाला वाटेल की या ठिकाणी तुम्ही म्हणता की कशाला पाय नसतात, मग तुम्ही 3ही पण, काही मुलं तर साप पण लिहितील, पण पुढचा प्रश्न वाचायचा आहे, त्या प्राण्याला शेतकऱ्याचा टिंबटिंब म्हणतात। हा पण येत नाही तुम्हाला समजा, तर गांडूळ शेतातील जमीन टिंबटिंब करतो। कोण आहे रे? तर गांडूळ, म्हणजे या ठिकाणी काय येईल?
आपण वाचलेले पहा, गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे की नाही? साप होईल का शेतकऱ्याचा मित्र? नाही. म्हणून परत पहिल्या 7व्या प्रश्नावर जायचं की गांडूळ या प्राण्याला पाय नसतात, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी येईल 4. त्यानंतर त्या प्राण्याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात, पर्याय क्रमांक 3. आणि गांडूळ शेतातील जमीन काय करतो रे? भुसभुशीत करतो, पर्याय क्रमांक 3. पुढे पहा 10वा प्रश्न आहे, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरता येणार नाही? अरे टिंब बरं का, पण असं रस्त्याला घाबरून कसं चालेल? या ठिकाणी काय विचारले रे? पहा या ठिकाणी तुम्हाला कोणतं विरामचिन्ह वापरायचंय? तर पर्याय क्रमांक 4 प्रश्न विचारलाय की नाही? पुढं मिलिंद या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. आपण बऱ्याच वेळा घेतलेला आहे की नाही समानार्थी शब्द, त्यामुळं पर्याय क्रमांक मिलिंद याला आहे भुंगा. हा पाठांतराचा विषय आहे, पाठांतर करायचंय तुम्ही. पुढे दिले 12वा प्रश्न, खालील दिलेल्या डावीकडील शब्दांचा विरुद्धलिंगी शब्द पर्यायातून शोधा. लेखक आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय येईल? लेखिका, म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 13वा प्रश्न, खालील अर्थाची म्हण निवडून तिचा योग्य पर्याय क्रमांक निवडा. अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे, म्हणजेच पहा हे दिले दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ नाही. दैव देते कर्म नेते, पहा अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे म्हणजेच पर्याय क्रमांक काय येईल? 2 येईल पहा. त्यानंतर खालील पर्यायातून शुद्ध शब्दांचा पर्याय शोधा. शुद्ध शब्द पहा, संगीत याला दुसरी वेलांटी गला, राष्ट्रीय या ट्रला दुसरी वेलांटी, सह्याद्री दला दुसरी वेलांटी, म्हणून पर्याय क्रमांक 4 न्यायाधीश. त्यानंतर दंड या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ असणारी जोडी शोधा. आता शिक्षा होणे, नंतर काठी मारणे, दंड शिक्षा, हे काय येतं? वेगळे शब्द येतं. म्हणजे शिक्षा होणे म्हणजे काय होणे? आपण नाही म्हणत का आता तुला शिक्षाच करतो थांब, म्हणजे मार देतो काय, एखादं काम नाही केलं किंवा अभ्यास नाही केला. तसं या ठिकाणी त्यांनी काय विचारले? 2 वेगवेगळे अर्थ येतं, शिक्षा आणि दुसरा आहे बाहू. बाहू म्हणजे काय रे? बरोबर, आपल्या शरीराचा काय आहे? अवयव आहे. आपल्या हाताला आपण इथे दाखवतो की नाही, तसं बाहू आणि शिक्षा असे वेगवेगळे 2 अर्थ या ठिकाणी आलेले आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. पहा चुकीची जोडी, गवताची पेंडी, किल्ल्यांचा जुडगा, विमानांचा वैमानिक. आता विमानांच्या याला काय म्हणतो आपण? म्हणजे या ठिकाणी समूहदर्शक शब्दांचा वापर केलेला आहे. विमानांचा वैमानिक म्हणजे चालवणारा आहे, पण या ठिकाणी काय विचारले? समूहदर्शक शब्द विमानांचा ताफा, म्हणजे ही चुकीची जोडी आहे, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आंब्याच्या झाडाची टिंबटिंब असते, तर काय असते? राई. वर्णमालेनुसार खालील शब्दांचा क्रम लावल्यास 3ऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? पहा या ठिकाणी तुम्हाला वर्णमालेनुसार आपण कचाट्यात पाय ही 12 खडीची जी ट्रिक सांगितली होती, त्यानुसार या ठिकाणी गरम हा शब्द 3ऱ्या क्रमांकावर येत आहे. पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान होते, या वाक्यातील उद्देश विभाग कोणता? आपण उद्देश आणि विधेयक जे सुरुवातीला असतं ते आपण काय सांगितलेले? उद्देश. आणि विधेयक म्हणजे काय? उद्देशाबद्दल त्या ठिकाणी बोललं जातं, त्याला विधेयक म्हणतो. तर यातलं उद्देश जे आहे ते आहे पंडित नेहरू. पुढील शब्दासाठी कोणता शब्द समूह निवडला? पहा शिलालेख. शिलालेख म्हणजे काय? तर जे दगडावर कोरलं जातं त्याला शिलालेख म्हणतात, म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 आहे. पहा खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. चुकीची जोडी, राष्ट्रीय फूल कमळ आहे, राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे, राष्ट्रीय पक्षी मोर आहे, राष्ट्रीय प्राणी कोणता आहे आपला? या ठिकाणी काय दिले त्यांनी? सिंह दिलेला आहे. पहा तर आपला राष्ट्रीय प्राणी जो आहे तो आहे
वाघ म्हणजे चुकीची जोडी या ठिकाणी काय दिली, पर्याय क्रमांक 1. पुढे दिलंय खालीलपैकी भूतकाळी वाक्य कोणते. पहा, आपण काळाचे प्रकार पाहिले, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, आहे की नाही. त्याच्यामध्ये भूतकाळी वाक्य याच्यामध्ये दिले की तो खनिज मिठाचा दगड होता. भूतकाळ म्हणजे होऊन गेलेली, आणि भविष्यकाळ म्हणजे होणारी, पुढे भविष्यात घडणारी घटना. वर्तमान काळ म्हणजे सध्या चालू आहे. तर या ठिकाणी तो खनिज मिठाचा दगड होता पाठीमागच्या काळात, बरोबर की नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1. नंतर पुढे जाहिरात कशाच्या संदर्भात आहे. पहा, इथंच वरतीच दिलंय, पहा, वॉटर पार्क. तर पर्याय क्रमांक 2. आता हे सोपे प्रश्न आहेत, त्याला जास्त वेळ लावायचा नाही, कारण पुढे तुम्हाला ते अवघड प्रश्नाला जर थोडासा वेळ गेला तरी हा वेळ काय होतो, तिकडं कव्हर होतो. पुढे पहा, वॉटर पार्कचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आहे. तो कोणतं वैशिष्ट्य आहे पहा, या ठिकाणी काय दिले, लहान मुलांसाठी किड्स किंगडम. या ठिकाणी पहा 2 नंबरला दिले, 2 नंबरला दिले. पहा, दुसरा पर्याय आहे 3000 स्क्वेअर फूट भव्य वेव पूल. तर त्या ठिकाणी पहा 30,000 स्क्वेअर फूट भव्य वेव पूल. नंतर 50 फूट उंच थ्रिल राईड्स. म्हणजे या ठिकाणी पहा 2, 3 आणि 4 जे पर्याय दिलेले आहेत, पर्याय म्हणजे त्या जाहिरातीमध्ये हे पहा या ठिकाणी. तर तुम्हाला त्या ठिकाणी 3ही पर्याय म्हणजे बरोबर आहेत. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक काय येईल, 4 येईल. पहा, पुढे शेवटचा प्रश्न आहे मराठीचा. खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. चुकीच्या जोडीचा. तर पहा, वेबसाईट, गणकयंत्र. आता सॉफ्टवेअर कार्यसामुग्री आहे, टेलिफोन त्याला दूरध्वनी, नर्स परिचारिका. म्हणजे थोडक्यात त्याला समान असणारे शब्द त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर पहिला जो आहे तो चुकीच्या जोडीचा पर्याय आहे. आता पुढे पहा, गणित विभाग 2 मध्ये आपल्याला खालीलपैकी कोणत्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एकच वार 5 वेळा येईल. तर या ठिकाणी पहा, लक्ष द्या सगळ्यांनी. पहा 2010, 2009, 2011 आपण याच्यावर लीप वर्षावर एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर ज्याला 4ने पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष असतं, आणि त्याच्यामध्ये काय असतात, 5 वार असतात. पहा, तर या ठिकाणी 2008 हे लीप वर्ष आहे, म्हणून एकच वार 5 वेळा येईल. तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 4 शतक गुणिले 9 दशक 3 एकक बरोबर किती. आता 4 शतक 400 गुणिले 9 दशक म्हणजे 90 आणि 3 म्हणजे 93. यांचा 400 गुणिले 93 यांचा काय करायचं आहे आपल्याला, गुणाकार करायचा आहे, आणि त्याची बेरीज येते. या ठिकाणी 37,200 म्हणजे पर्याय क्रमांक 2 येते. पहा, पुढे तुम्हाला विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या कोणती. पहा, पाठीमाग आपण एक प्रश्नपत्रिका सोडली होती, म्हणजे बऱ्याचशा प्रश्नपत्रिकेमध्ये काय झालेलं आहे त्याच पद्धतीने. आता विस्तारित रूपामध्ये पहा, या ठिकाणी 90,000 अधिक 7 अधिक 800 अधिक 9,000 अधिक 0 असं दिलंय. पहा, तर तुम्हाला या ठिकाणी कुठंही ते स्थान त्याचं दिलं तरी तुम्हाला एकक, दशक, शतक, हजार, 10,000 हे तर शिकवलेलं आहे. त्याच्यामध्ये पण आपण एक छान असा व्हिडिओ टाकलेला आहे. पहा, तर यामध्ये विस्तारित मांडणीने जी संख्या तयार होती तर ती कशी होती. तर पहा, या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे 99,860. तर पहा 8 वर किती शून्य येतं, 2 शून्य येतं, म्हणून 8चं स्थान आहे शतकाचं. 7 एकक, त्याच्यानंतर 2 9 येतं. मग या ठिकाणी पहिला 90,000 आहे, दुसरा 9,000 आहे, म्हणून
फक्त जसं आपण स्थानिक किंमत हा घटक शिकलो, एकदम छान समजलेला आहे तुम्हाला, तर त्या पद्धतीने याची मांडणी करायची. तर याची मांडणी बरोबर जी ती पर्याय क्रमांक 1. पुढचं आहे तुम्हाला भागाकार दिलाय पहा, 928 भागिले 29. याचं उत्तर येते 32. प्रश्न 30. 751 हे अंक कमीत कमी एकदा वापरून मिळणाऱ्या लहानात लहान 4 अंकी संख्येतून 3 अंकी सर्वात लहान संख्या वजा केल्यास कोणती संख्या मिळेल? तर पहा, 3 अंकी सर्वात लहान संख्या वजा केल्यास म्हणजे 3 अंकी सर्वात लहान संख्या, आता ही जे तुम्हाला अंक दिलेत 751 यातून काय करायचं आहे, लहानात लहान संख्या तयार करायची. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लहान संख्या तयार करायची म्हणजे सगळ्यात छोटा अंक घ्यावा लागेल, बरोबर ना, आणि आपल्याला लहान संख्या तयार करायची. आणि 3 अंकी सर्वात लहान कोणती संख्या आहे? 3 अंकी सर्वात लहान तर 100, म्हणून त्यातून वजा केल्यास आपलं उत्तर येते 1057. आता पुढं पहा, सोबतच्या आकृतीत असणाऱ्या मूळ संख्यांची एकूण बेरीज किती? तर मूळ संख्या कोणकोणत्या आहेत या गोलामध्ये दिलेल्या आहेत. पहा, या ठिकाणी आपल्याला एका वर्तुळात संख्या दिल्या, त्यातल्या कोणत्या मूळ संख्या आहेत? तर पहा, 47, 67 आणि 89 या 3 मूळ संख्या आहेत. आणि या 3 मूळ संख्यांची बेरीज येते पहा 203, म्हणून या ठिकाणी आपण पर्याय 1 203 येतोय. पुढे दिले, पुणे विभागात पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला 93,984 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 58,695 मुले होती व बाकी मुली होत्या. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला एकूण किती मुली बसल्या होत्या? आता काय करावं लागेल आपल्याला, 993 जेवढे एकूण विद्यार्थी आहेत 93,984 वजा 58,695 वजा करावं लागेल. दोन्हीची काय करावं लागेल, वजा बाकी, म्हणजे याचं उत्तर येईल आपल्याला 35,289. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी किती येते, 2 येईल पहा. त्यानंतर पुढे दिले, 43,569 या संख्येतील 3 या अंकाची दर्शनी किंमत आणि 6 या अंकाची स्थानिक किंमत किती? यातील फरक सांगा. बघा, तर या ठिकाणी आता दर्शनी किंमत बाळांनो आहे तीच असती, काय आहे तीच असती, आणि स्थानिक किंमत म्हणजे त्याच्या स्थानावरती अवलंबून असती. आता या ठिकाणी काय विचारले, 3 या अंकाची दर्शनी किंमत. 3 या अंकाची दर्शनी किंमत म्हणजे 3च राहील, आणि 6 या अंकाची स्थानिक किंमत 6 किती राहील, किती येईल, 60. म्हणजे 60 वजा 3 फरक विचारलाय, म्हणजेच काय करायची आपल्याला, वजा बाकी. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येत आहे 57. पर्याय क्रमांक 3. पहा, 75,000 34वा प्रश्न, 75,412 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? आता आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि देवनागरी संख्या चिन्ह हे शिकलो. तर या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक 4 म्हणजे मराठीमध्ये लिहायचं आहे आपल्याला 75,412. असे सोपे प्रश्न आहेत ना, फास्ट सोडवायचे, वेळ लावायचा नाही. आता या ठिकाणी पहा, 53/37 सगळ्यांचा छेद 37 आहे पहा. उदाहरण सोपं आहे. तर यांची वजाबाकी किती येते, म्हणजे उत्तर येते 24/37. म्हणजे 53 मधून किती वजा केल्यास 24 येईल? तर एकदम सोपी ट्रिक आहे पहा, लक्ष द्या. पहा, 24 आणि किती 53, तर पटकन बेरीज करायची. मग पहा, या ठिकाणी 29 आणि 24 53, म्हणजेच 53 मधून 29 गेल्यावर उत्तर येते 24. असे हे प्रश्न आहेत ना, फास्ट सोडवायचे. पर्याय 3 येते याचं उत्तर. पुढे पहा, संख्या दिल्यात आणि या संख्या चढत्या
क्रमाने मांडल्या असता क्रमाने येणारी चौथी संख्या कोणती? आता चढता क्रम उतरता क्रम फार सोपं आहे. चढत्या क्रमाला आपण कोणती संख्या घेतो? आधी छोटी संख्या घेतो. म्हणून या ठिकाणी दिलेल्या संख्यांमध्ये आपल्याला आता या ठिकाणी आपल्याला 68,547 एक नंबरला येईल, 68,149 2 नंबरला येईल. म्हणजे अशा उलट्या क्रमाने घ्यायच्या. आणि जर चढता क्रम म्हणजे मी आत्ता जो सांगितला आहे तो उतरता क्रम सांगितला आहे तुम्हाला. आणि चढता क्रम जो कसा आहे तर 67,497 नंतर 67,795 नंतर येईल 68,149 आणि चौथ्या नंबरला संख्या येईल 68,547. म्हणजे आत्ता जो सांगितला आहे तो चढता क्रम आहे आणि सुरुवातीला मी सांगितले 1 2 ते उतरता क्रम आहे. म्हणजे दोन्ही शिकत असताना आपल्याला आता एखाद्या सगळ्यांनाच त्या संकल्पना येतील किंवा ते उदाहरण सोडवता येईल असं नाही. तर कधी कधी मी चढता उतरता दोन्ही पण सांगत असते. लक्षात आलं? म्हणजे चढत्या क्रमाला आपण छोटी संख्या आधी घ्यायची आणि सगळ्यात शेवटी चौथ्या क्रमांकाला कोणती संख्या येईल? मोठी येईल. म्हणून 68,547 पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 2 येईल. पहा पुढे पहा 48,318 अधिक 21,789 या दोन्हींची बेरीज करायची. यासाठी संख्या अंकी आणि अक्षरी आपण लेखन घेतलेलं आहे त्याचं. तर यांची बेरीज केल्यानंतर उत्तर येत आहे 70,107 पर्याय क्रमांक 3. पुढे पहा पदावलीचं उदाहरण दिले तुम्हाला 8 × 9 अधिक 12 वजा 12 × 7. आता या ठिकाणी तुम्हाला पदावली सोडवायची. तर ही पदावली सोडवली तर आपल्याला भागुबेव कंस भागुबेव या ट्रिकचा वापर करायचा आहे. या ठिकाणी कंस नाही पण गुणाकार करायचा आधी, नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी. तर याचं उत्तर येत आहे 0 पर्याय 4. पुढे 11.3/4 या अपूर्णांकाचा अंश खालीलपैकी कोणता? म्हणजेच पहा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक व्यावहारिक अपूर्णांक याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत 3-4. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर पाहायला भेटेल. पहा तर याच्यामध्ये ज्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4 × 11 अधिक 3. त्यानंतर 40वा प्रश्न प्रत्येक पिशवीमध्ये 750 ग्रॅम साखर याप्रमाणे 15 पिशव्यांमध्ये एकूण किती साखर बांधता येईल? तर या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला? म्हणजे पाऊण किलोचं काय केलं त्यांनी पिशव्या तयार केल्यात आणि 15 पिशव्यांमध्ये एकूण किती साखर लागेल? तर त्याला गुणिले काय करायचं आहे 15 करायचं आहे. म्हणजे तुमचं उत्तर येतं आहे पहा या ठिकाणी 11,250 ग्रॅम म्हणजे पर्याय क्रमांक 3. आता पुढे 42वा प्रश्न 2.25 हा अपूर्णांक कसा लिहाल? आता 2.25 अपूर्णांकाचे पहा 2-3 प्रश्न असतातच. तर 2.25 तर पहा पहिला दिला आहे 2.1/4 हा बरोबर आहे. पुढचा दिला आहे 2.2/8 म्हणजे बे दुने 4 बेत्रिक 6 बेचोक 8 म्हणजे किती येत आहे? दुसऱ्याचं बी 2.1/4 आणि याचं पण 3/12 जे आहे ना 2.3/12 त्याचं पण 3 × 1 = 3, 3 × 6 3 × 9 3 × 12 म्हणजे 1/4 म्हणजे सगळ्या याचा पर्याय काय आहे 2.1/4 उत्तर येते. म्हणजे सर्व पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे. तुम्ही काय करतात या ठिकाणी चूक कशी करतात की पहिला पर्याय बरोबर देतात आणि पुढचं म्हणतात नाही ते चुकलेले येतं आणि मग त्या ठिकाणी उत्तर येत असून चूक होते आणि मार्क आपले हातचे जातात. पुढे 43वा प्रश्न आहे पहा *4 0 या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक लिहावा? म्हणजे त्या संख्येत 2, 3 व 5 ने निशेष भाग जाईल. पहा प्रत्येक अंक ठेवून पाहायचा आहे. आता या ठिकाणी ते अंक आता ठेवल्यानंतर त्याला 2 ने भाग द्यायचा, 3 ने 5 ने द्यायचा. आता या ठिकाणी जर आपण एक अंक ठेवला तर पहा शेवटी
शून्य आहे, म्हणजे 2 आणि 3, 2 आणि 5, 5ची कसोटी काय आहे, एकक स्थानी शून्य असताना त्याला पूर्ण भाग जातो. 2ची कसोटी काय आहे, एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 म्हणजे समसंख्या थोडक्यात, तर ते असताना त्याला भाग जातो. म्हणजे ह्या कसोट्या तुमच्या पाठ पाहिजे. तर या ठिकाणी 1 हे उत्तर बरोबर आहे. पुढे पहा, परत अपूर्णांकाचा प्रश्न आला. पहा 3 प्रश्न झाले आतापर्यंत, 3 नाही 4 झाले, वरचा 35वा पण तोच आहे. पहा, खालील आकृतीत छायांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज किती? पहा, पहिल्या याच्यामध्ये किती आहेत, 8 हे आहेत, आणि दुसऱ्या याच्यामध्ये बी 8 आहेत. पण पहिल्या याच्यामध्ये किती रंगवलेत, 4, म्हणजे 4/8 आणि दुसरा 3/8. या दोन्हींची बेरीज करायची. या दोन्हींची बेरीज येते 7/8. पर्याय क्रमांक 3. आता हे सोपे प्रश्न आहेत ना, याला वेळ नाही लावायचा, फास्ट सोडवायचे, आणि अवघड प्रश्नाला त्याचा वेळ कव्हर करायचा. पुढे पहा, शेजारील आकृतीतील कोणती जीवा व्यास आहे? मी शिकवले तुम्हाला की जीवा म्हणजे जीवा व्यास होऊ शकते, पण व्यास जीवा. पहा, या ठिकाणी तुम्हाला दिले की व्यास कसा असतो, वर्तुळ केंद्रातून जातो, आणि जीवा ही वर्तुळावर कुठेही आपल्याला. आता या ठिकाणी पहा, यर ही जीवा आहे आणि सन ही पण जीवा आहे. लक्षात आलं का? पण या पूर्ण आकृतीमध्ये तुम्हाला सांगते 1, 2 म्हणजे यर, पम, सन, क ख या सगळ्या जीवा आहेत, पण व्यास फक्त एकच आहे. कोणता? सन. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगते एकच व्यास आहे, जीवा 4 आहेत. लक्षात आलं? म्हणजे आपण व्यासाला जीवा म्हणू शकतो, पण जीवाला व्यास म्हणू शकत नाही. त्यामुळं व्यास हा वर्तुळ केंद्रातूनच जातो, त्याला व्यास म्हणतात, आणि जीवा ही वर्तुळावर 2 बिंदू स्थापन केल्यानंतर आपण काढू शकतो, ज्याप्रमाणे यर इथं दिले त्या पद्धतीने. मग यामध्ये काय दिले, शेजारील आकृतीतील कोणती जीवा व्यास आहे? तर सन, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, एका चौरसाची परिमिती 28 सेमी आहे, तर त्या चौरसाच्या बाजूची लांबी किती? आता परिमिती, तर पहा परिमितीचं जे सूत्र आहे, आता पहा या ठिकाणी सूत्र आपल्याला माहिती आहे परिमितीचं, 4 गुणिले बाजू. मग याला आपल्याला चौरसाला 4 बाजू असतात, तर 4 भागिले आपण 28 भागिले 4 केलं तर उत्तर किती येतंय, 4 7 28. म्हणजे चौरसाची एक बाजू किती झाली, 7. उत्तर किती आलं आपलं, 7. म्हणून 7 या ठिकाणी आपल्याला चौथा पर्याय याची एक बाजू येते. 47वा प्रश्न, भारत श्रीलंका संघातून क्रिकेटचा सामना मध्यान्हपूर्व 11:25 सुरू झाला आणि मध्यानंतर 5:45 संपला, तर क्रिकेटचा सामना किती वेळ चालला? तर याचं दोन्ही याच्यामधलं अंतर मोजायचं आहे. तर आपलं उत्तर येतं आहे 6 तास 20 मिनिटे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, 55,000 मिली अधिक 15,000 मिली बरोबर किती? तर त्याचं रूपांतर आपल्याला पहा, आपण याच्यावर किलो, हेक्टो, डेका, सेंटी याच्यावर छान असा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये सविस्तर आपल्याला ते पाहायला भेटेल. तर आपलं उत्तर या ठिकाणी येते 70 लिटर. 49वा प्रश्न, संतोषकडे 30,000 रुपये होते, त्यातून त्याने 18,200 रुपयाचा LED TV व 6,500 रुपयाचे कपाट विकत घेतले, तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहतील? पहा, 18,200 अधिक 6,500 यांची बेरीज करावं लागेल, आणि येणारं उत्तर हे 30,000तून वजा करायचं, म्हणजे आपलं उत्तर येतं आहे 5,300 रुपये. पर्याय क्रमांक 1. एका चौरसाकृती जागेची परिमिती 96 मीटर आहे, तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती? पहा, या ठिकाणी आपल्याला परिमिती दिली 96, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, बाजूचा वर्ग. मग आपल्याला आधी बाजू काढावं लागेल. मी तुम्हाला सांगितलं की 4
भागिले 96 भागिले 4 करायचं, तर किती उत्तर येते? या ठिकाणी आपल्याला याची एक बाजू येते 24, मग या ठिकाणी 24चा वर्ग करायचा आहे आपल्याला, म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ काय? बाजूचा वर्ग, मग 24चा वर्ग येतोय आपल्याला या ठिकाणी 576 चौसेमी. वर्ग काढण्याची एकदम जबरदस्त ट्रिक आपण सांगितलेली आहे. पर्याय क्रमांक 3. पुढे घडणीतून घन आकाराचे खोके तयार होईल. कोणत्या घडणीतून? घन आकाराचं. तर आपण प्रात्यक्षिक करून दाखवलं होतं तुम्हाला. तर पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 येईल. पुढे 52 प्रश्न. 7 मुलांना 693 रुपये सारखे वाटायचे आहेत, तर प्रत्येकाला किती रुपये मिळतील? आता या ठिकाणी तुम्हाला यांचा भागाकार आपल्याला करावा लागेल. मग यांचा भागाकार आपल्याला काय येतोय? 99 येतोय, म्हणून पर्याय क्रमांक 3. 43,059 ही संख्या अंकात कशी लिहाल? एकदम सोपं आहे. पर्याय क्रमांक 3. 54 प्रश्न. 4 गुणिले 4 44 गुणिले 44 444 गुणिले 444 या सारणीत गुणाकाराच्या एकक स्थानी कोणता आकृतिबंध येईल? आता या ठिकाणी तुम्हाला आकृतिबंध शिकवलेला आहे. त्याच्यामध्ये याचं 6 हे उत्तर येते. किती येतोय आकृतिबंध? 6. 55 प्रश्न. 50 मीटर लांबी असलेल्या एका आयताकृती बागेतून तारेचे 6 वेढे देण्यासाठी 960 मीटर तार कापली, तर बागेची रुंदी किती? आता 50 मीटर लांबी असलेल्या एका आयताकृती बागेभोवती किती वेढे येतात तारेचे? 6 वेढे देण्यासाठी त्यांनी किती? 930 मीटर तार कापली, तर आपल्याला बागेची रुंदी विचारली. तर काय करायचं या ठिकाणी? आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला? 6 वेढे देण्यासाठी 960 मीटर तार लागली, बरोबर? तर त्यांचा जर भागाकार केला तुम्ही तर किती येतोय? 160 येतोय. आणि आपण या ठिकाणी आपल्याला 50 मीटर लांबी असलेल्या आयताकृतीची आपल्याला रुंदी काढायची. मग आपण एक जर घेतलं तर थोडासा अंदाज बांधायचा. या ठिकाणी रुंदी आपण 30 मीटर घेतली, तर 2 कंसात लांबी अधिक रुंदी, या लांबी आणि रुंदी याची बेरीज झाली 50 अधिक 30 म्हणल्यानंतर 80. 80 गुणिले किती केलं आपण? 2 केलं, तर यांचं बेरीज किती येते? 80 दुने 160, म्हणजे यांच्या ठिकाणी किती येते? 160 उत्तर येते. म्हणजे या ठिकाणी आपण परिमिती, आयताची परिमिती काढून घेतली, तर परिमिती आपल्याला आली 160 आणि यांच्या दोन्हीचा भागाकार केला तर तो पण किती आला? 160. म्हणून या ठिकाणी 30 हे याची रुंदी किती येते? आयताची 30 येते, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. पुढे 56वा प्रश्न. 77 नंतर येणाऱ्या 9व्या समसंख्येत 9 मिळवले तर किती उत्तर येईल? आता 77 नंतर येणाऱ्या 9व्या समसंख्येत कोणती 9वी समसंख्या ते पाहायचं आहे आधी. आता 9वी विषम संख्या जर घेतली आपण तर 94 ही 9वी समसंख्या आहे. मग त्याच्यात किती मिळवायचे आहेत? 9 मिळवायचे आहेत, म्हणजेच यांची बेरीज किती झाली? 103. म्हणून या ठिकाणी तुम्हाला पर्याय क्रमांक 1. पुढे 11 चौकट दिली गुणिले 12 बरोबर 1404 असल्यास चौकटीतील अंक कोणता? तर कोणता अंक घेतल्यानंतर त्याचा गुणाकार 1404 येईल, तर 7 हा अंक घेतल्यानंतर त्याचा गुणाकार येतोय 1404. पुढे अपूर्णांकाचा 5वा प्रश्न आलेला आहे. याच्या आधी आपण 4 पाहिले. 58वा प्रश्न. म्हणजे अपूर्णांकाचे मी इथे 2-4 व्हिडिओ टाकलेले आहेत, ते काळजीपूर्वक पहा,
कारण त्या 3-4 व्हिडिओवर आपल्याला अशा पद्धतीचे, कारण ते जे बनवले ते वेगवेगळ्या घटकावर येतं. तर त्या ठिकाणी काय सांगितलंय, आता पहा इथं काय केलंय, पूर्ण अंश काय केलेले आहेत, सारखे दिलेले आहेत आणि छेद वेगवेगळे आहेत. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्याचा छेद लहान आहे तो अपूर्णांक काय आहे, मोठा आहे. काय आहे, मोठा आहे. मग याच्यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता येईल, तर पहा 12/6. 6 सगळ्यात छोटा आहे पण तो छेदामध्ये आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी 12/6. 12/6 वाचन करताना व्यवस्थित करायचे. आपण सवयच अशी लावून घ्यायची की आपल्याला बरोबर ते चुकीचं वाचन होणार नाही याची काळजी घ्यायची. 12/6 कारण आपल्याला कसं लेखन केलं योग्य पद्धतीने असे पण प्रश्न विचारले जातात, म्हणून पर्याय क्रमांक 4. आता सोबतच्या आकृतीत एकूण लघुकोन किती, पहा सगळे मोजले तर 6 येतात, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. पुढे तुम्हाला चित्ररूप माहिती दिली, त्याच्यावर निरीक्षण सांगितले, पण प्रमाण पहा. या ठिकाणी प्रमाण दिले. पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेत 3रीची पाहिली होती आपण, त्याच्यामध्ये प्रमाण दिलं नव्हतं, तर या ठिकाणी प्रमाण दिलेलं आहे. आणि एक व्यक्ती म्हणजेच 3 व्यक्ती, किती, एक व्यक्ती म्हणजे 3 व्यक्ती या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी काय विचारले, एस.टी. बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोटरीने बस करणाऱ्यापेक्षा कितीने जास्त आहे. पहा एस.टी. बसने किती, तर एक मोटारीने प्रवास करणारे किती, तर 4 येतं. आणि एस.टी. बसने 1 2 3 4 5 6 7 8 9 येतं. किती, 9. म्हणजेच या ठिकाणी कितीने जास्त आहेत, तर पहा 3 व्यक्ती एक म्हणजे 3 धरायचे, म्हणजे 15 उत्तर येते. पहा पर्याय क्रमांक 3. आता या ठिकाणी मुलं काय करतात, लगेच 5 उत्तर लिहून टाकतात, पण हे वरती प्रमाण पाहत नाही, म्हणून 5 त्रिक 15. 5 व्यक्ती जास्त आहेत ना, मग या ठिकाणी गुणिले 3 करायचं, 5 त्रिक 15, कारण सोपे चुकायचे नाही. पुढं 61वा प्रश्न, सर्वात जास्त वेगाने धावणाऱ्या वाहनाने प्रवास करणाऱ्यांची संख्या किती. आता किती आहेत, आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे 2, पण एक व्यक्ती म्हणजे किती आहे, 3, म्हणून 3 दुने 6, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 4. सोबतच्या चौकोनात किती किरण आहेत. आता पहा या ठिकाणी किरण किती आहेत, तर 3 किरण आहेत. पहा कारण ज्याला दोन्हीकडून पण बाण आहे त्याला काय म्हणतो आपण, रेषा. आणि ज्याला दोन्हीकडून टिंब आहे तो झाला रेषाखंड. आणि ज्याला एकीकडून टिंब दिलेला आहे म्हणजे बिंदू आहे आणि दुसरीकडून बाण आहे ते झाले किरण. असे 3 आहेत, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 हे उत्तर येते. पहा आता पहा या ठिकाणी 63वा प्रश्न, 3 मीटर लांबीची तार 5 ठिकाणी समांतर कापली तर प्रत्येक तारेच्या तुकड्याची लांबी किती. तर आपल्याला या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलंय की समान अंतरावर त्यांनी सांगितले 5 ठिकाणीच कापायची, तर किती भाग होतात, पहा 6 भाग होतात, पण किती ठिकाणी कापली, 5च ठिकाणी. तर आपल्याला बरोबर 3 म्हणजे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, बरोबर ना. मग असं 50-50 सेंटीमीटरचे तुकडे आपल्याला भेटतात. पहा 6 पंचे 30 म्हणजे आपल्याला 6 तुकडे भेटतात, पण तार किती ठिकाणी कापली आपण, 5च ठिकाणी, म्हणून त्या ठिकाणी 50 सेंटीमीटर येते. त्यालाच आपण काय म्हणतो, 5 डेसिमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब हे दोन्ही पर्याय काय आहेत आपले, बरोबर आहेत. पर्याय क्रमांक या ठिकाणी 3. पहा पुढे, संतोषने दुकानातून 2.25 किलोग्रॅम साखर, अर्धा किलोग्रॅम शेंगदाणे व 1.25 किलोग्रॅम साबुदाणा आणला, तर संतोषने दुकानातून एकूण किती माल आणला. आता हे सगळं एकत्र करायचंय आणि किती किलोग्रॅम माल होतोय, पहा 2.25, अर्धा आणि 1.25 म्हणजेच 3 किलो सगळा माल होतोय. तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक येते 3.
सोबतच्या घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण कोणता? पा दिसतानाच आपल्याला दिसतोय. कोणता दिसतोय रे? विशाल कोण? पर्याय क्रमांक 1. पुढे 55,500 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? तर पहा या ठिकाणी तुम्हाला 55,500 पर्याय क्रमांक 1 आणि 55,500 म्हणजे अ आणि क. कारण ब काय दिलाय? 55,550 नाहीये, 50 तर नाहीच. पुढे 55.55 पावणे पण नाही, बरोबर ना? म्हणजेच किती येतात? अ आणि क पर्याय, म्हणजे पर्याय क्रमांक 3. थोडं काळजीपूर्वक वाचायचं. आता पहा इथं तुम्हाला संख्या दिल्यात आणि उतरत्या क्रमाने मांडल्या असता मधोमध येणाऱ्या संख्येतील अंकाची बेरीज किती? आता उतरत्या क्रमाने म्हणल्यावर मी सुरुवातीलाच पहा तुम्हाला सांगितलं, चढत्या क्रमाच्या वेळेस सांगितलं उतरत्या क्रमाने कोणती संख्या घ्यायची. त्याच्यामुळं शिकवत असताना आपण कधी कधी दुसऱ्या पण याचा त्याला संदर्भ देत असतो. मगाशी चढता क्रम होता तरी उतरत्या क्रमाचं सांगितलं होतं, बरोबर? लगेच तुम्हाला तो प्रश्न आला. एकाच प्रश्नपत्रिकेत एकाच घटकावर 2 प्रश्न आलेत. सोपा घटक आहे हा. मग उतरत्या क्रमाने मांडल्यास उतरत्या क्रमाला आपण काय करतो? मोठी संख्या घेतो. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारले? मधोमध येणारा अंक कोणता? मग त्या ठिकाणी मधोमध येणारा अंक म्हणजे कोणता येईल? तर पहा, तर मधोमध येणारा अंक आहे 30,284. कारण 1 नंबरला येतोय 63,227, 2 नंबरला 50,338, 3 नंबरला 30,284, नंतर 24,771 आणि शेवटी 18,665. तर मधोमध येणारा अंक आहे 30,284 आणि या सगळ्यांची बेरीज म्हणजे मध्ये येणारा अंक तर 8 आणि 4 12 आणि 2 14, 14 आणि 3 17. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढे दिले पहा, खालीलपैकी योग्य विधाने किती आहेत? तर पहा या ठिकाणी तुम्हाला पहा 2 समसंख्यांची वजाबाकी समसंख्याच येते. तर किती विधाने योग्य आहेत? तर पहा 2 विधाने योग्य आहेत. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. तर कोणते विधाने बरोबर आहेत? अ आणि ड हे 2 विधाने बरोबर आहेत. कारण पहा खालील 2 संख्यांची समसंख्यांची वजाबाकी समसंख्याच येते आणि ड आहे 2 विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या. पहा तुम्ही क्रिया करून पहा. पुढे पहा 69वा प्रश्न. 0 बॉक्स 16 बॉक्स 4 बॉक्स 5 बॉक्स 20 या पदावलीत चौकोनातील चिन्हांचा कोणता क्रम योग्य ठरेल? तर पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आहे. हे देऊन पहा आणि त्याची क्रिया करा, बरोबर उत्तर येते. पर्याय क्रमांक या ठिकाणी 4. पुढे 70वा प्रश्न. एका हॉलची लांबी 60 मीटर असून रुंदी 45 मीटर आहे. तर या हॉलमध्ये 2 मीटर लांबी व 2 मीटर रुंदी असणारी चौरसाकृती फरशी बसवायची आहे. तर यासाठी किती फरशा लागतील? पहा आपण परिमिती क्षेत्रफळ यावर उदाहरणं पाहिले. म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ परिमिती आणि आयताचे क्षेत्रफळ परिमिती हा घटक एक चांगला करून ठेवायचा आहे. कारण पहा याच्यातच 2 उदाहरणं आलेले आहेत, त्यामुळे ते व्यवस्थित करून ठेवा. आता या ठिकाणी याची क्षेत्रफळ काढून, जसं आपण याच्या आधीचं उदाहरण पाहिलेलं आहे, चौरसाचं आलं होतं पाहते आणि पुढे एक विचारलं होतं रुंदी काहीतरी अगोदरच्या याच्यामध्ये, म्हणजे ह्याच प्रश्नपत्रिकेमध्ये 55 नंबरचा प्रश्न पहा तारेचं. त्याच पद्धतीने हा प्रश्न आहे फरशीचा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते त्याचं. आता याच्यासाठी पुढे 71वा प्रश्न आहे. खालील आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य आकृतिबंध सांगा. पहा प्रत्येक याच्यामध्ये 10-10 मिनिटांनी घड्याळ पुढे गेले की नाही. मग याच्या 12:30 वाजलेत कितव्या? 4थ्या आकृतीमध्ये. म्हणजे 5व्या आकृतीमध्ये काय होईल? 10 मिनिटांनी पुढे जाईल म्हणजे 8 वर मिनिट काटा येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 3.
72वा प्रश्न, सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात अ, ब व क च्या ठिकाणी अनुक्रमे कोणते अंक येतील ते शोधा. आता हे अंक या ठिकाणी टाकून पाहिजेत तुम्ही आणि त्याचं उत्तर आलं पाहिजे. अलीकडं पहा 70 दिले, तर कोणता अंक येतोय, तर त्याची बेरीज करायची आणि पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. पुढे पहा, वृक्ष लागवडीस खर्च झालेल्या रकमेपैकी पहा अपूर्णांकाचा परत प्रश्न आलाय. 6वा प्रश्न असेल मला तर वाटतं हा. 3.3/8 भाग वृक्ष खरेदीसाठी खर्च झाला आणि 4/8 भाग हा मजुरीसाठी झाला व उरलेले 300 रुपये खर्च हा वृक्ष वाहतुकीसाठी झाला, तर वृक्ष लागवडीस एकूण किती खर्च आला. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचे पहा, वृक्ष लागवडीस झालेला खर्च तो काढायचा आहे. तर या ठिकाणी पहा अपूर्णांकाचं हे आहे, तर 2400 रुपये खर्च या ठिकाणी आपल्याला येतोय, पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, 14ची तिसरी विभाज्य संख्या व 11ची चौथी विभाज्य संख्या यातील फरक किती. तर या ठिकाणी त्याचं उत्तर येतंय पर्याय क्रमांक 2. पुढे खालीलपैकी अयोग्य विधान कोणते. अयोग्य म्हणजे काय, तर चुकीचं. तर पहा, दोन्ही टोकाकडे अमर्याद असणारी आकृती म्हणजे रेषा. मी सांगितलं आताच आपल्याला किरण विचारले होते, आकृतीत किरण किती आले. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात, बरोबर आहे. 2 बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला किरण म्हणतात. चुकीचं आहे, त्याला काय म्हणतात, रेषाखंड, म्हणून ते चुकीचं विधान आहे. चौकोनाला 4 कोन असतात, तर पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं उदाहरण म्हणजे पर्याय आहे. अशा पद्धतीने यातले 2-3 प्रश्न अवघड होते. पहा, अवघड म्हणजे आपले ते घटक झालेले आहेत, त्याच्यावर आपण त्या तारेचं वगैरे त्याच्यावर स्वतंत्र असे व्हिडिओ टाकलेले आहेत. याच्यात जर वेळ घातला तर व्हिडिओ हा खूप मोठा होतो, म्हणून आपण ते टाकलेले व्हिडिओ पहा आणि त्याच्यावर 2-3 याच्यावर सोल्युशन पहा. अशा पद्धतीने वेळेत सोडवा आणि सोप्या प्रश्नाला वेळ न घालवता सोडवत जा.